ई वेस्टचा वापर करून कॉम्पॅक्ट कॉम्प्युटर बनवण्यात आलाय। घाटकोपरच्या जयंत परब यानं ही किमया साधली। पाहूयात कसा आहे हा ई वेस्ट पासून तयार करण्यात आलेला संगणक। जयंत परब एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतो। 9वीत नापास झाल्यावर आता पुढे काय असा प्रश्न त्याच्या पालकांना पडला। जयंतचे वडील आयटी कंपन्यांमध्ये ई वेस्ट गोळा करायचं काम करतात। जयंत यात वडिलांना मदत करतो। गोळा केलेल्या वेस्टमध्ये चालू स्थितीतली यंत्र जयंत नेहमीच कुतूहलाने पाहायचा। यातूनच त्याला कॉम्पॅक्ट कॉम्प्युटरची कल्पना सुचली। हा जो कम्प्युटर जो मी बनवलेला तो ई वेस्ट मधून बनवलेला आहे, कारण की ई वेस्टची जी वाढती समस्या आहे ती कमी करण्यासाठी आणि जो ई वेस्ट मुंबईमध्येच फक्त 9400 टन ई वेस्ट निघतो, त्यातला फक्त 3000 टन यूज होतो। जो बाकीचा उरलेला ई वेस्ट असतो तो पुन्हा वापरात येत नाही, तर तो पुन्हा वापरात यावा आणि जी गरीब मुलं आहेत ज्या लोकांकडे कम्प्युटर नाही त्या लोकांपर्यंत पोचावी म्हणून हा कम्प्युटर बनवलेला ई वेस्ट मधून। जयंत सध्या ई वेस्ट पासून ब्लूटूथ, वायफाय आणि इतर कॉन्फिगरेशनने बनवलेले कॉम्प्युटर फक्त 2500त उपलब्ध करून देतो। त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसणाऱ्यांनाही हे कॉम्प्युटर घेणं सहज शक्य होत आहे। कमीत कमी किमतीत कॉम्प्युटर बनवण्याचं तंत्र जयंतला विकसित करायचं आहे। त्यासाठी त्यानं पुन्हा शिक्षण सुरू केलं आहे। माझा मोठा मुलगा आहे तो पण इंजिनियर आहे। या दोघांचं असं आहे की जे गरीब लोक आहेत त्या लोकांना हे त्याच्यापासून काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे आणि जे गरीब घेणार आहेत वापरणार आहेत त्यांना हे परवडलं पाहिजे। शिवाय मधी आपल्या विभागामध्ये जे तरुण बेरोजगार आहेत, जे कॉम्प्युटर हार्डवेअरचे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत पण ज्यांच्याकडे नोकरी नाही, ते हे सामान घेऊन बनवून पुढे देऊ शकतात। जयंतनं बनवलेला कॉम्प्युटर गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केले आहेत। महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या गोष्टीवर जास्त भर देऊन आपल्याला महानगरपालिकेच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी काही ह्या उपक्रमातून काही करता आलं तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून 2500मध्ये जो कम्प्युटर मिळतो, म्हणजे जो जयंतने बनवलेला आहे तसा कम्प्युटर आपण गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो तर खूप चांगली गोष्ट होईल, जेणेकरून संगणकीय ज्ञान हे मुलांना मिळण्यासाठी खूप सोयीस्कर ठरेल। सध्या परिस्थितीत ई वेस्ट ही मोठी समस्या आहे, पण अशा पद्धतीनं त्यातूनही काही नवनिर्मिती होत असेल तर निश्चितच ही स्वागतार्ह बाब म्हणायला हवी। अमोल पेडणेकर, झी मीडिया, घाटकोपर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।